लोकहित आणि जनसेवेच्या कार्यात सदैव अग्रेसर असलेल्या जयश्रीताई जाधव यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पूर्व विधानसभा अध्यक्षपदी निवड झाली आहे। त्यांच्या या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि स्थानिक नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। भावी नगरसेवक म्हणून परिचित असलेल्या जयश्रीताईंची समाजसेवेतील बांधिलकी आणि कार्यतत्परता याच निवडीमागचे मोठे कारण ठरले। आज जयश्रीताईंचा वाढदिवस असून हा विशेष दिवस त्यांनी लोकसेवेला वाहून घेतलाय। अश्वमेध नगर येथे संघमित्र फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करून गरजू रुग्णांसाठी जीवनदान देण्याचा हा उपक्रम हृदयस्पर्शी ठरला। नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादामुळे हा उपक्रम यशस्वी झालाय। सर्वांच्या दुःख-सुखात धावून जाणाऱ्या, गरजूंसाठी आधारवड ठरणाऱ्या आणि नेहमीच मदतीचा हात पुढे करणाऱ्या जयश्रीताई आज नाशिककरांच्या हृदयात एक वेगळी जागा निर्माण करून आहे। त्यांची कार्यशीलता, प्रेमळ स्वभाव आणि समाजहिताची निष्ठा हीच त्यांची खरी ताकद आहे। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष रंजन ठाकरे, महिला शहर अध्यक्ष योगिताताई आहेर, गौरवभाऊ गोवर्धने, मोतीराम भाऊ पिंगळे आणि पदाधिकारी यांनी उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या कामाचे कौतुक केले। प्रभागातील महिलांसाठी बोलायचं झालं तर आम्ही प्रभागातील महिलांचे बचत गट तयार केलेले आहेत त्यांच्या सबलीकरणासाठी आणि आम्ही ते साक्षरता अभियान राबवतो। इथे ज्या गरजू महिला आहेत त्यांना घरी बसून स्वयंरोजगार देण्याचा प्रयत्न करतो आणि बऱ्यापैकी इथे महिला आता सक्षम होत आलेल्या आहेत आणि आम्ही ज्या महिलांना जेव्हा जेव्हा आवश्यकता पडते तर आम्ही त्यावेळेला तिथे जाऊन त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करतो। आज आपला वाढदिवस देखील आहे, विविध स्तरातून आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत, त्याबद्दल काय सांगा? हो, माझा आज वाढदिवस आहे। अगदी सगळीकडूनच वाढदिवसाच्या शुभेच्छांचा वर्षाव माझ्यावर होतोय, तर मी सगळ्यांना खूप आभार व्यक्त करते की सगळ्यांनी माझ्यावर इतकं भरभरून प्रेम केलं आणि एवढे वाढदिवसाच्या शुभेच्छा अगदी आशीर्वादाच्या स्वरूपाने माझ्यावर सगळे वर्षाव करतायत, तर मी सगळ्यांचे धन्यवाद देते। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।